अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। हरिभक्त परायण संत कवी श्री दासगणू महाराज कृत श्री गजानन विजय अध्याय पहिला। शेगावी माघ मासी वद्य सप्तमी ज्या दिवशी हा उदय पावला ज्ञानराशी पदनता ते तारावया श्री गणेशाय नमः। जय जयाजी उदार कीर्ती जय जयाजी प्रताप ज्योती जय जयाजी हे गणपती गौरी पुत्रा मयुरेश्वरा कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जन मोठ मोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष तुझ्या कृपेची अगाध शक्ती विघ्ने अवघी भस्म होती कापुसाचा पाड किती अग्नी पुढे दया घना म्हणून आदरे वंदना करीतसे मी तुझ्या चरणा सुरस करवी पद्यरचना दासगणूच्या मुखाने मी अज्ञान मंदमती नाही काव्ययुत्पत्ती परितू वास केल्या चित्ती कार्य माझे होईल हे आता आदी माया सरस्वती ती ब्रह्माची होय प्रकृती जी कविवरांची ध्येय मूर्ती ब्रह्मकुमारी शारदा त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन मी लेकरू आहे अजाण अभिमान माझा धरावा तुझ्या कृपेची अगाध थोरी पांगळा ही चढेगिरी मुकासभे माझारी देई व्याख्यान स्खलित त्या तुझ्या कीर्तीला कमीपणान आणि भला साह्यदास गणूला ग्रंथरचनेस करिया आता हे पुराण पुरुषा पांडुरंगा पंढरीशा सच्चिदानंदा रमेशा पाहि माम दीन बंधो तू सर्वसाक्षी जगदाधार तू व्यापक चराचर करता करविता सर्वेश्वर अवघे काही तूच तू जग जन आणि जनार्दन तूच एक परिपूर्ण सगुण आणि निर्गुण तूच की रे माय बापा ऐसा तुझा अगाध महिमा जोन कळे निगमागमा तेथे काय पुरुषोत्तमा या गणूचा पाडसे रामकृपा जेव्हा झाली तेव्हा माकडां शक्ती आली गोपतेही बनले बली यमुना तीरी गोकुळात तुझी कृपा व्हाया जाण नाही धनाचे प्रयोजन चरणी होता अनन्य तू त्या ते सहाय्य करीशी ऐसा संतांनी डांगोरा तुझा पिटला रमावरा म्हणून आलो तुझ्या द्वारा आता विनमुख लावू नको हे संत चरित्र रचावया सहाय्य करी पंढरी राया माझ्या चित्ती वसोनिया ग्रंथ कळसाने हा हे भवभवांतक भवानीवरा हे नीलकंठा गंगाधरा ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा वरद पाणी ठेवा शिरी तुझे साह्य असल्यावर काळाचाही नाही दर लोखंडासी भांगार परिस करून ठेवितसे तुझी कृपा हाच परीस
लोखंड मी गणुदास साह्य करी लेकरास परते मजला लोटू नको तुला अशक्य काही नाही अवघे आहे तुझ्या ठाई लेकरासाठी धाव घेई ग्रंथ सुगम वदवावया माझ्या कुळीची कुलदेवता कोल्हापूरवासिनी जगन्माता तिच्यापदी ठेवितो माथा मंगल व्हाया कारणे हे दुर्गे तुळजे भवानी हे अर्पणे अंबे मृडानी ठेवी तुझ्या वरदपाणी दासगणूच्या शिरावर आता वंदन दत्तात्रया गजानन चरित्र गाया प्रासादासह स्फूर्ती दे आता शांडिल्यादि ऋषीश्वर वसिष्ठ गौतम पाराशर ज्ञाननभीजो दिनकर त्या शंकराचार्या नमन असो आता अवघ्या संत महंता नमन माझे सर्वथा दासगणूच्या धरून हाता ग्रंथ करवा लेखन गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर श्री तुकाराम देहूकर हे भवाब्धीचे तारु थोर त्या श्रीरामदासा नमन असो हे शिर्डीकर साई समर्था वामन शास्त्री पुण्यवंता दासगणूसी अभय आता तुमचे असो द्या संत हो तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे दासगणू मी तुमचे तान्हे कठोर मज विषयी होऊ नका जी का खरी माय असते तीच बोलाया शिकविते तुमचे माझे असे नाते मायले का परी हो लेखणी काढी अक्षर परितो तिच्यात नाही जोर ती निमित्त कारण साचार लेखन रूपी कार्याला दासगणू लेखनी येथ तुम्ही धारण करा ती अवघे संत ग्रंथ रचावा रसभरित हीच आहे प्रार्थना आता श्रोते सावधान संत कथेचे करा श्रवण करोनिया एकाग्रमन निज कल्याण व्हावया संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे संत हेच सन्नितीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची संत भव्य कल्याणाची पेठ आहे विबुध हो त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश आजवरी ना कवणास संतांनी या दगा दिला ईश्वरी तत्वाचे वाटाडे संत हेची रोकडे अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले असती प्रत्यक्ष संत चरणी ज्यांचा हेत त्यांचा ऋणी रुक्मिणीकांत आता मलरहित करा चित्त गजानन चरित्र ऐकावया भरतखंडा माझारी संत झाले बहुता परी हीन पर्वणी आली खरी अवांतर देशाकारणी जंबूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासोन कोणत्या सुखाची ही वाण येथे न पडली आजवरी याचे हेच कारण या भूमीस संत चरण अनादी कालापासोन लागत आले आहेत की नारद ध्रुव कयाधु कुमर उद्धव सुदामा सुभद्रावर महाबली अंजनी कुमर अजातशत्रू धर्मराजा शंकराचार्य जगद्गुरु जे पदनतांचे कल्पतरू
जे अध्यात्मविद्येचे मेरू, याच देशी झाले हो मध्ववल्लभ रामानुज, यांचा ऋणी अधोक्षज. ज्याने धर्माची राखिली लाज, निज सामर्थ्य दावुनिया. नरसी मेहता तुलसीदास, कबीर कमाल सुरदास. गौरंग प्रभूच्या लीलेस, वर्णन करावे कोठवरी. राजकन्या मीराबाई, तिच्या भक्तीस पार नाही. जिच्यासाठी शेषशायी, प्राशिता झाला विषाते. गोरख मच्छेंद्र जालंधर, जे का योग योगेश्वर. ज्यांचा नवनाथ भक्तिसार, ग्रंथ असे लीलेचा. ज्यांनी नुसती हरिभक्ती, करून साधिला श्रीपती. ते नामा नरहरी सन्मती, जनी कान्हो संत सखू. चोखा सावता कूर्मदास, दामाजी पंत पुण्यपुरुष. ज्यांच्या कारणे बेदरास, गेला महार होऊन हरी. मुकुंदराज जनार्दन, बोधला निपट निरंजन. ज्यांची चरित्रे गायन, केली मागे महिपतींनी. म्हणून त्यांची नावे येथ, मीन साकल्ले आता देत. नुसते सांगतो वाचा ग्रंथ, भक्तिविजय भक्तमाला. त्यानंतर जे जे झाले, त्या त्या संता मी गायले. ग्रंथ असती 3 केले, ते पहा म्हणजे कळेल की. त्या संतांच्या तोडीचा, संत श्री गजानन साचा. या अवतारी पुरुषाचा, प्रभाव खचित लोकोत्तर. मी जी मागे गायली, संत चरित्रे असती भली. ती सारांश रूपे सांगितली, त्रयग्रंथातून विबुध हो. आता हे सांगोपांग, चरित्र कथितो ऐका चांग. मम सुदैवे आला योग, हे चरित्र रचण्याचा. जो प्रथमताच मी पाहिला, अकोटा सन्निध संत भला. तोच मागे राहिला, त्याचे ऐका कारण. माळा आधी ओविती, मग मेरुमणी जोडिती. तीच आजी झाली स्थिती, ह्या चरित्र रचण्याची. शेगाव नामे वराढात, ग्राम आहे प्रख्यात. खामगाव नामे तालुक्यात, व्यापार चाले जेत मोठा. ग्राम लहान साचार, परिवैभव त्याचे महाथोर. ज्याचे नाव अजरामर, झाले साधू मुळे जगत्रयी. त्या शेगाव सरोवरी भले, गजानन कमल उदया आले. जे सौरभे वेधिते झाले, या अखिल ब्रह्मांडा. हा शेगाव खाणीचा, हिरा गजानन होय साचा. प्रभाव त्या अवलियाचा, अल्पमतीने वानितो मी. ते आता अवधारा, गजानन चरणी प्रेम धरा. येणे तुमचा उद्धार खरा, होईल हे विसरू नका. गजानन चरित्र मेघ थोर, तुम्ही श्रोते अवघे मोर. चरित्ररूपी वर्षता नीर, नाचाल वाटे निसंशय. शेगावचे पौरवासी, परमभाग्याचे निश्चयसी. म्हणून लाधले तयांसी, गजानन हे संतरत्न. जेव्हा करावे लागे पुण्य, तेव्हाच लाभती संत चरण. संत श्रेष्ठ देवाहून, ये विषयी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी, केली माझी विनवणी. पंढरी क्षेत्री येऊनी,
कार्तिकीच्या वारीला माझ्या मनी हेत होता, गावे गजानन चरित्रा परित्याची तत्वता. संगत नाही लागली त्या माझ्या वासनेची, पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे. खऱ्या संतांचे धोरण न कळे कोणा लागोन, महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी. या महापुरुषाचा ठाव ठिकाणा कोणचा, वा पत्ता त्यांच्या जातीचा इतिहास दृष्ट्या न लागे की. जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण न कळे कोणा लागून, ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे. जो काहिरा तेजमान पूर्णपणे असे जाण, तेज त्यांचे पाहून ज्ञाते तल्लीन होती की. तेथे त्या हिऱ्याची खाण आहे कोणची, हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्या भीतरी गजानन आले शेगाव नगरी, शके 1800 भीतरी माघवद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जन श्री समर्थांचे जे का स्थान, त्या सज्जन गडाहून या देशी आले हे. परियाला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा, परी काही तरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले, नाना यातने गांजले, त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थांनी. जगाचा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार, धरून आले महिवर पुन्हा समर्थ सिद्धयोगी. कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी, ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे. गोरख जन्मला उकिरड्यात, कानिफा गजकर्णात, चांगदेव नारायण डोहात. योनी वाचून प्रगटले तैसेच येथे काहीतरी, झाले असावे निर्धारी. गजाननासी अंगे सारी होती योगाची अवगत, हे त्यांच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हा लागून. योगाचे अगाध महिमान त्याची सरन ये कोणा. शेगावी माघ मासी वद्य सप्तमी ज्या दिवशी, हा उदय पावला ज्ञानराशी. पदनता ते तारावया त्या वेळची तुम्हा कथा, सांगतो मी ऐका आता. एक भाविक गृहस्थ होता, नाम ज्याचे देविदास. हा देविदास सज्जन पातुरकरांचा वंशज जाण, शाखा ज्याची माध्यंदिन मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची, त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा. उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार, घराची या समोर त्या देविदास विप्राचा. तो गजानन समर्थ सिद्धयोगी बैसले होते तया जागी. एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची, कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळीसाचे. पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा, कच्ची चिलीम हातात जी होती तयांची स्वकृत. कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पाहिले, नासाग्र दृष्टी मुद्रा शांत
तपोबल अंगी झळकत, प्राचीच्या बाल रविवत, वर्णन किती करावे, मूर्ती अवघी दिगंबर, भाव मावळला आपपर, आवड निवड साचार, राहिली न जवळी जयाच्या, ती समर्थांची स्वारी, बैसोनिया रस्त्यावरी, शोधन पत्रावळीचे करी, केवळ निज लीलेने, शीत पडल्या दृष्टीप्रत, ते मुखी उचलुनी घालित, हे करण्याचा हाच हेत, अन्न परब्रह्म कळवावया, काकी गरजोन सांगे श्रुती, अन्न हेच ब्रह्म निगुती, अन्नं ब्रह्मेति ऐसी उक्ती, उपनिषदा ठाई असे, त्याची पटवावया खूण, शिते वेचती दयाघन, त्याचा सामान्य जनाला गुण, भावार्थ तो कळला नसे, बंकटलाल अगरवाला, होता रस्त्याने चालला, त्याने हा प्रकार पाहिला, आपल्या त्या स्नेहासह, दामोदर पंत कुलकर्णी, त्याच्या स्नेहाचे नाव जाणी, दोघे तो प्रकार पाहोनी, आश्चर्यचकित झाले, आणि एकमेकांप्रत, बोलू लागले ऐसे सत्य, की याची करणी विपरीत, वेड्या परी दिसतसे, हा अन्नार्थी जरी असता, तरी पात्र मागून घेता, देवदासही याते देता, काकी तोही सज्जन, द्वारी आलेला याचक, लावीना सूज्ञ परत देख, काही न चाले तर्क, कृतीवरुनी याच्या ह्या, बंकटलाल म्हणे पंतासी, ऐसेच उभे रस्त्यासी, आपण राहू यत्कृतीसी, अजमावया कारणे, खरे साधू पिशापरी, जगी वागती वरवरी, ऐसी व्यासाची वैखरी, बोलली आहे भागवतात, कृतीने हा दिसे वेडा, परिवाटे ज्ञान गाडा, हा विमल ज्ञानाचा हुडा, असावा की प्रत्यक्ष, ऐसा विचार परस्पर, करू लागले साचार, रत्न असता समोर, पारखी तोच जाणे त्या, पथे हजारो लोक गेले, परीन कोणी पाहिले, या दोघा वाचून भले, याचा विचार कराहो, हिरे गारा एक्या ठाई, मिसळल्या असती जगा ठाई, पारखी तो निवडून घेई, गार टाकून हिऱ्याते, प्रथमता तो पुढे झाला, बंकटलाल अगरवाला, गजाननासी विचारण्याला, विनयाने येणे रीती, ह्या पत्रावळीच्या शोधना, काहो करती कळेना, क्षुधा असेल आपणा, तरी तरतूद करू अन्नाची, त्याने ऐसे विचारिले, परीन उत्तर मिळाले, नसते वरी पाहिले, उभयतांच्या मुखाकडे, तो सतेज कांती मनोहर, दंड गर्दन पिळदार, भव्य छाती दृष्टी स्थिर, भ्रुकुटी ठाई झाली असे, निजानंदी रंगलेला, ऐसा योगी पाहिला, मौनेच नमस्कार केला, चित्ती संतोष पाहुनिया, देवदासी बुवासी, सांगू लागले प्रेमेसी, तुम्ही पात्र वाढून वेगेसी, आणा एक बाहेर, देवीदासे तैसे केले, पक्वान्नांनी भरलेले, पात्र आणून ठेविले, द्वारासमोर स्वामींपुढे, ठेविलेल्या पात्रावरी, भोजना बैसिली समर्थ स्वारी, चविन कशाची अंतरी, अणुमात्र त्या उरली असे,
अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला, तो का मागतो गुळवण्याला, मिटक्या मारित बैसेल. जो सार्वभौम नृपवर झाला असे साचार, अशा नरासी जहागीर मिळाल्यासी प्रेम नुपजे. अवघे पक्वान्ने एक केली, आवड निवड नाही उरली, जठराग्नीची तृप्ती केली. 2 प्रहरच्या समयाला बंकटलाल ते पाहून, पंताशी करी भाषण. ह्या वेळा म्हणालो आपण, ती निसंशय झाली चुकी. सुभद्रेसाठी द्वार केला, अर्जुन ऐसाच वेडा झाला. व्यवहाराचा विसर पडला, करू लागला भलभलते. तैसाच हा ज्ञान जेठी, मुक्तिरूप सुभद्रेसाठी. वेडा झाला कसवटी, याची आता घेणे नको. धन्य आपुले शेगाव, दृष्टी पाहिला योगीराव. निरीच्छा हा जहागीर गाव, दिला हरीने जयाला. सूर्य मध्यान्नी आला, भागभूमीचा तप्त झाला. पाखरेही आश्रयाला, जाऊनी बैसली वृक्षांवरी. ऐशा भर उन्हात, हा बैसला आनंदात. हा ब्रह्मची होय साक्षात, भयना कशाचे उरले या. हा जेवला यथेच्छपणी, तुंब्यामध्ये नाही पाणी. ते पंताया लागुनी, आपण देऊ आणून. पुसू लागले दामोदर, तुंब्यामध्ये नाही नीर. मर्जी असल्या हा चाकर, पाणी द्याया तयार असे. ऐसे शब्द ऐकले, समर्थांनी हास्य केले. उभयतांसी पाहून वदले, ते ऐका सांगतो. तुम्हा गरज असेल जरी, तरी आणून घाला वारी. एक ब्रह्म जगदांतरी, ओतप्रोत भरले असे. तुम्ही आम्ही भेद तेथ, नाही उरला यत्किंचित. परिजग व्यवहार सत्य, आचरिला पाहिजे. अन्न भक्षिले देहांनी, म्हणून त्या पाहिजे पाणी. हा व्यवहार चतुरांनी, अवश्य पाहिजे जाणीला. म्हणून तुमच्या चातुर्यासी, गरज असल्या तुम्हासाची. तरतूद करा पाण्याची, म्हणजे अवघे संपले. हे भाषण ऐकता, दोघे हर्षिले तत्वता. बंकटलाल म्हणे पंता, आपुले आहे भाग्य धन्य. पाणी आणण्या दामोदर, घरात गेले साचार. तो इकडे प्रकार, काय घडला तो ऐका. पाणी आणण्या दामोदर, घरात गेले साचार. तो इकडे प्रकार, काय घडला तो ऐका. कुपाचिया शेजारी, हाळ होता निर्धारी. तेथे जनावरे सारी, पीत होती पाण्याला. तेथे जाऊन पाणी प्याले, तृप्ततेचे ढेकर दिले. तो इतक्यात घेऊन आले, पंत पाणी गडव्यात. हा ते गढूळ पाणी, समर्थान लावा वदनी. ते जनावरां लागुनी, योग्य आहे प्यावया. मी हे पहा आणिले नीर, गोड निर्मल थंडगार. वासित केले साचार, वाळा घालून यामध्ये. हे अवघे चराचर, ब्रह्मव्याप्त साचार. तेथे गढूळ निर्मळ वासित नीर. हे न भेद राहिले, पाणी तरी तोच आहे. निर्मळ गढूळ तोच पाहे. सुवास कुवास दोन्ही हे, रूप त्याचे निसंशय. पिणाराही वेगळा, त्यापासून ना निराळा.
ईश्वराची अगाध लीला। तीन कळे या नरजन्मी, ते दिले टाकून, व्यवहारी गोविले मन, यांचेच करा सदा मनन। कशापासून जग झाले, ऐसी ऐकता समर्थवाणी, दोघे गेले गहिवरोनी, अनन्य भावे समर्थ चरणी, लोळावया तयार झाले। तो त्यांचा जाणून हेत, महाराज निघाले पळत पळत, वायूच्या त्या गतिप्रत। अडथळा जगी कोण करी, या पुढील कथा पाही, निवेदन होईल द्वितीयाध्यायी, अवधान द्यावे लवलाही, त्या श्रवण करावया। हा श्री गजानन विजय ग्रंथ, आल्हादावो भाविकांप्रत, हेच विनवी जोडोन हात, ईश्वरासी दासगणू। शुभं भवतु। श्रीहरिहरार्पणमस्तु। इति श्रीगजानन विजय ग्रंथस्थ प्रथमोऽध्यायः समाप्तः। अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।